माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या 76व्या वर्षी मार्च 2024 या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले। त्यांचा प्रथम स्मृतिदिन तिथीप्रमाणे 18 मार्च रोजी पेजारी येथे आयोजित करण्यात आला होता। या निमित्त त्यांच्या स्मृतीस रायगडसह राज्यभरातील कार्यकर्ते नातेवाईकांकडून अभिवादन करण्यात आले। प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरू दादा महाराज मोरे यांचे भक्तिरंग कीर्तन आयोजित करण्यात आले होते। या सुमधुर सुश्राव्य कीर्तनाचे श्रवण उपस्थितांनी केले। स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांना त्यांचे वडील प्रभाकर पाटील यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभला होता। शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती। राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारितेतही काही काळ काम केले। वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांचे वक्तृत्व समृद्ध झाले होते। त्यांच्या विचारांचा वारसा व शिकवण अंगीकरून पुढे वाटचाल करण्याचा संकल्प पाटील कुटुंबियांकडून करण्यात आलाय। यावेळी माजी आमदार पंडित पाटील, भावनाताई पाटील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील, माजी सभापती चित्राताई पाटील, अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मान्यवर उपस्थित होते। काय सांगाल, आज या ठिकाणी जर बघितलं तर सर्व नातेवाईक असतील, परिवार आहेत, त्यांनी अभिवादन केलेलं आहे मीनाक्षीताईंच्या स्मृतीला। काय आपली भावना आहे? प्रथम पुण्यतिथी आहे। मीनाक्षी पाटील ही माझी बहीण होती आणि लहानपणापासून मला तिने मुलासारखं वाढवलं। बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडून शिकलो। मला वाटते विरोधी पक्षात राहून आणि एकाच पक्षात राहून स्वतःचं श्रेष्ठत्व खेडेगावात राहून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज पण मुंबईला गेल्यानंतर मीनाक्षी पाटलाच्या नावावरती अनेक विधानसभेचे सभासद तिचा आदर करतात। पण आज तिच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे, आमच्या कुटुंबाचं झालं, तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनाने फार मोठं पोकळी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। मीनाक्षी पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं, सर्व क्षेत्रात ती आघाडीवरती होती। ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद मेंबर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता, अनेक लोकांना तिने शिकवण्याचं काम या माध्यमातून केलं आणि विधानसभेमध्ये परखड कर्तृत्ववान नेतृत्व तिने केलं आणि वक्तृत्व एक नंबरचं होतं। पण त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने तिला उत्कृष्ट पुरस्कार दिला नाही, कारण काँग्रेस आणि आमचा वाद नेहमीच होत असायचा। आणि खऱ्या अर्थाने मीनाक्षी पाटील गेल्यानंतर आज त्यांचं पुण्यतिथी आहे। अनेक लोक इथे भेटून गेली। त्यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाचं बरोबर आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालं। तिच्या निधनाबद्दल मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।